मित्रांनो, मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये स्वागत करतो. आपण HSC व्होकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 12वीच्या पेपर फर्स्टमधील प्रकरण क्रमांक 4 रिअर ॲक्सल आणि डिफरन्शियल यांच्याविषयी आपण माहिती आत्ता घेत आहोत. तर आपल्या सगळ्यांचं या 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. आपण आत्ता या ठिकाणी जे अभ्यास करणार आहोत त्या डिफरन्शियल. तर या डिफरन्शियल विषयी माहिती देणारा एक व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यासमोर सादर करतोय. त्याच्याविषयी तुम्ही थोडकी माहिती घ्या.
तर मित्रांनो, यानंतर आपण बघणार आहोत म्हणजे डिफरन्शियलचं कार्य. तर तुम्हाला डिफरन्शियलची एक स्केलेटन डायग्राम या ठिकाणी दाखवलेली आपण क्रॉस सेक्शन असं म्हणतो. त्या क्रॉस सेक्शनमध्ये आपण बघूया की या ठिकाणी तुम्हाला जो दिसेल याला आपण पिनियन गिअर असं म्हणूया. हा जो आहे हा क्राऊन व्हील आपण म्हणतो. या क्राऊन व्हीलवर हे केज बसवलेलं आहे. या केजवर या ठिकाणी एक क्रॉसशाफ्ट बसवला आहे. त्या क्रॉसशाफ्टवर इथं 2 गिअर जे बसवले आहेत, या 2 गिअरला आपण सन गिअर म्हणतो आणि हे जे आडवे जे 2 गिअर आहेत त्यांना आपण स्टार गिअर असं म्हणतो. सन गिअर जे असतात या सन गिअरच्या आतल्या बाजूला या ठिकाणी स्प्लाइन्स असतात. तर इथं आणि इथं अशा दोन्ही ठिकाणी त्याचे स्प्लाइन्स असतात आणि त्याच्या स्प्लाइन्समध्ये हा ॲक्सेल शाफ्ट इथं बसवले असतात आणि ॲक्सेल शाफ्टच्या बाहेरील बाजूला त्या ठिकाणी गाडीची चाकं बसवली असतात. आता या डिफरन्शियलचं कार्य काय काय ते आपण बघूया. तर डिफरन्शियलच्या कार्यामध्ये पहिलं जे कार्य आहे ते म्हणजे इंजिनच्या शक्तीची गती काटकोनात बदलून चाकांना देणे. म्हणजे आपण बघतो की गाडी इंजिनचं फिरण्याची जी दिशा आहे ती अशा पद्धतीने आणि चाकं मात्र जी असतात ही या ठिकाणी चासीला समांतर अशा पद्धतीने ही फिरत असतात. म्हणजे या ठिकाणी काय होतं की ही इंजिनची गती जी आहे ही आपल्याला 90 अंशामध्ये बदलणं हे गरजेचं असतं आणि हे बदलण्यासाठी या ठिकाणी हे पिनियन गिअर आणि क्राऊन व्हील हे एकमेकाला काटकोनामध्ये जोडलेले असतात. यामुळे काय होतं गतीचं संक्रमण हे काटकोनामध्ये होतं. दुसरं या ठिकाणी गती कमी करून टॉर्क वाढवणे. आता आपण मित्रांनो बघतोय की या ठिकाणी हा पिनियन गिअर जो असतो हा पिनियन गिअर हा आकारानं लहान आहे तर या ठिकाणी क्राऊन व्हील आकारानं मोठं आहे. आता या पिनियन गिअरचे स्वतःभोवती 7 ते 8 फेरे होतात. त्यावेळेला क्राऊन व्हीलचा स्वतःभोवती 1 फेरा या ठिकाणी पूर्ण होतो. म्हणजेच या ठिकाणी काय होतं तर गती कमी होऊन त्या ठिकाणी टॉर्क वाढवण्यास मदत होते. तिसरं काम काय तर वळणावर बाहेरील चाकांना जास्त गती देणे. आता मगाशी आपण व्हिडिओमध्ये बघितलं की ज्यावेळेस एखादी गाडी वळत असते त्यावेळेस त्याच्या आतलं चाक जे आहे यातल्या चाकाला कमी अंतर पार काढून जायला लागतं तर बाहेरच्या चाकाला हे जास्त अंतर पार करून जायला लागतं. तर गाडी जी आहे ही वळणावर वळत असताना ती त्याची दोन्ही चाकं एकाच वेळेला वळण पार करू शकतील अशा पद्धतीची रचना करण्यासाठी या ठिकाणी वाहनावर आपण डिफरन्शियल बसवलेलं असतं. अशी ही 3 प्रकारची कार्य या ठिकाणी डिफरन्शियलला करावी लागतात. मित्रांनो, आता ह्याच्यानंतर आपण जे पाहणार आहे ते म्हणजे डिफरन्शियलचं तत्त्व. तर एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी डिफरन्शियलचं तत्त्व आता दाखवणार आहे. तर हिचं पहिल्यांदा आकृतीमध्ये तुम्हाला एक अमेरिकन काही अमेरिकन सोल्जर्स जे आहेत या ठिकाणी सुरुवातीला ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला इथं मोटरसायकलवरून कसरत करताना दाखवलेले आहेत. आता हे कसरत करत असतानाच या ठिकाणी डिफरन्शियलचं तत्त्व कशा पद्धतीनं आपल्याला ते समजून सांगतात ते आपण बघूया. तर सुरुवातीला या ठिकाणी काही कसरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. या कसरतींमध्ये आपण बघतोय की हे जे सोल्जर्स जे आहेत हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती करताना दिसत आहेत. आता या कसरतीमध्ये आपण बघतोय की या ठिकाणी 4 मोटरसायकल एकमेकाला धरून 5 मोटरसायकल एकमेकाला धरून चाललेले आहेत. आता याच्यामधला पहिला आतल्या बाजूचा असणारा जो मोटरसायकलचा स्वार जो आहे हा कमी त्रिज्येमधून चालतोय तर बाहेरचा जो आहे तर जास्त अंतर त्या ठिकाणी पार करून जायला लागतं. हेच काम या ठिकाणी या आपल्याला वाहनामध्ये करायचं असतं. आता या ठिकाणी बघा की आतला जो
मोटरसायकल स्वारी हा कमी अंतर त्या ठिकाणी पार करून जातो. हेच तत्व या ठिकाणी फ्री व्हीलमध्ये या ठिकाणी बैलगाडीमध्ये दाखवले. या ठिकाणी हे आतलं चाक जे असतं ह्याचं कमी अंतर जाते, तर बाहेरच्या ह्याला जास्त अंतर पार करायला लागतं. मग मोटरसायकलमध्ये पूर्वी काही काय केलं तर याच्यामध्ये काय केलं, एकाच चाकाला इंजिनची पॉवर दिलेली आहे आणि एक चाक हे फ्री व्हील म्हणून ठेवले. म्हणजे या ठिकाणी डिफरन्शियलच्या कामाची या ठिकाणी काही गरजच लागत नाही. परंतु या ठिकाणी होतं काय की बऱ्याच वेळेला की हे चाक जे एका ठिकाणचं अडकलं तर गाडी चालवण्यासाठी ठिकाणी अवघड जातं आणि गाडी चालवण्यासाठी हे अवघड होत नसतं. तर या ठिकाणी बघा की हे टाळण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर या ठिकाणी आपण बघतो की फ्री व्हील जे आहे हे आतलं चाक हे आता या ठिकाणी हे टाळण्यासाठी आपण काय करतो तर इथं गाडीवरच्या ठिकाणी आपण हे डिफरन्शियल बसवलं आपल्याला पाहायला मिळेल. डिफरन्शियल जे आहे हे या ठिकाणी इंजिनकडून आलेल्या जी गती आहे त्या गतीचं त्या ठिकाणी विभाजन करून हे दोन्ही चाकांना पुरवत असतो. डिफरन्शियलची रचना आपल्याला या ठिकाणी जरी अवघड दिसत असली तरीसुद्धा याचं कार्य कसं चालतं ते आपण बघूया. या ठिकाणी तुम्हाला दोन फ्री व्हील दिसतील. या ठिकाणी एका मॉडेल यामध्ये या ठिकाणी दोन फ्री व्हील या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत. आता या फ्री व्हीलला फिरवण्यासाठी आपण इथं काय केलेलं आहे तर एक एक स्पोक या ठिकाणी बसवलेले आहेत. या स्पोकला फिरवलं की त्या ठिकाणी हे चाक फिरताना दिसत आहे आणि हे दोन्ही चाकं जी आहेत ही इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतंत्रपणे या ठिकाणी आपल्याला फिरताना दिसत आहेत. परंतु या दोघांना एकत्र जर फिरवायचं असेल तर त्याला एक आडवा स्पोक या ठिकाणी लावून दोघांना एकत्रितपणे त्या ठिकाणी फिरवताना आपण दिसतोय. आता ही जी गती आहे ही कायमस्वरूपी करण्यासाठी आपण या ठिकाणी एक स्पोक जो असतो हा या ठिकाणी या दोघांनाही कायमस्वरूपी पकडेल अशा पद्धतीची इथं पिव्होट पिन या ठिकाणी बनवली आहे. आणि पिव्होट पिन काय करते तर दोन्ही चाकांना या ठिकाणी एकाच वेळेला गती देऊन फिरवण्याचं काम करतो. आता ज्यावेळेस तुमची गाडी सरळ रस्त्याने जात असते त्यावेळेला काही प्रॉब्लेम येत नाही, तर दोन्ही चाकांना समान गती या ठिकाणी दिली जाते. परंतु ज्या वेळेला आपण एक चाक या ठिकाणी समजा जर थांबवलं किंवा एका चाकावर या ठिकाणी जर जास्त फ्रिक्शन किंवा जास्त घर्षण जर लागलं तर त्या ठिकाणी मात्र या ठिकाणी आपण ही गती ही देऊ शकत नाही. म्हणून आपण काय केलेलं आहे तर या ठिकाणी याला एक पिव्होट पिन बसवली आहे की जेणेकरून या ठिकाणी आडवा असणारी जो स्पोक आहे हा त्या ठिकाणी थोडासा इकडं तिकडं फिरू शकेल. आणि अशा वेळेला समजा आपण या ठिकाणी जर या चाकाला पकडलं तर ही पिव्होट पिनमुळं या ठिकाणी हा स्पोक फिरतो आणि त्या पुढल्या चाकाला त्या ठिकाणी आपण गती देण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. परंतु हा जो प्रयोग आहे हा प्रयोग हा व्यवस्थितपणे या ठिकाणी काम करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तर इथं स्पोकची संख्या आपण इथं वाढवलेली आहे. इथं दोन स्पोक या ठिकाणी बसवले आहे. हे दोन स्पोक काय करतात तर या ठिकाणी आपण बघतो की या दोन्ही चाकांना जर एका चाकावर जर लोड जर झाला तर त्या ठिकाणी गती मात्र हे दुसऱ्या चाकाला अव्याहतपणे हे चालू राहू शकते. आता या ठिकाणी होतं काय की ही गती देत असताना ह्या दोन स्पोकमध्ये अंतर जास्त असल्यामुळं काय होतं की इथं जर्क बसण्याची शक्यता आहे. तर आकृतीमध्ये तुम्हाला इथं दाखवली की इथं बघा की हे अशा पद्धतीनं हे फिरवलं जाते. परंतु या दोन ह्याच्यामध्ये जास्त अंतर असल्यामुळं इथं जर्क बसण्याची शक्यता आहे. मग आपण काय करतो तर स्पोकची संख्या आणखीन वाढवली की जेणेकरून ही जी गती आहे अतिशय स्मूथपणे त्या ठिकाणी दिली जाईल. मग या स्पोकच्या ऐवजी इथं आपण काय केलं तर गिअर दिले. हे आपण जे आपण बघतो या दोन सन गिअर आहे, स्टार गिअर या ठिकाणी दिले. पण ह्याचं मॉडेल बनवताना आपण काय केलं तर एक चांगल्या प्रकारचे गिअर या ठिकाणी बसवले आणि या गिअर हे एकमेकांना चांगल्या प्रकारे मेश करत असल्यामुळं या स्मूथपणे या ठिकाणी ही गती दिली जात असते. परंतु बाहेर चाकाला जास्त गती देण्यासाठी आपण काय केलं तर एकाच्या ऐवजी दोन गिअर या ठिकाणी आपण बसवलेले आहेत. आणि ह्याचंच कन्व्हर्जन आपण ह्या चांगल्या गिअरमधून डिफरन्शियलमध्ये आपण ह्याचं कन्व्हर्जन केलेलं आहे. या ठिकाणी इथं तुम्हाला दिसतं हे क्राऊन व्हील आहे, हा पिनियन गिअर आहे आणि इथं या ठिकाणी जे तुम्हाला समोर दिसतं आहे त्या ठिकाणी हा त्या ठिकाणी प्लॅनेटरी गिअरचा सेट हा इथं त्या ठिकाणी दिसत आहे. तर आता इथं पण पिनियन गिअरला गती दिली की ही क्राऊन व्हील जे असतं हे क्राऊन व्हील या सगळ्याला फिरवायचं काम करतं. तर हेच आपण कार्य जे असते डिफरन्शियलमध्ये
बघूया. डिफरन्शियलमध्ये बघा या ठिकाणी क्राऊन व्हील आहे, हा पिनियन गिअर आहे आणि ही असेंब्ली ज्यावेळेस तुम्ही गाडीवर बसवता त्यावेळेला क्राऊन व्हील आणि हा पिनियन गिअर जो असतो हा इथं आपण गिअर बॉक्सला इथं जोडलेला आहे. आता आपण सुरुवातीला काय केलं की हा पिनियन गिअर जो असतो क्राऊन व्हीलला बरोबर सेंटरला जोडलेला आहे. सेंटरला जोडल्यामुळे होतं काय तर हा बऱ्यापैकी सरळ राहतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं की प्रोपेलर शाफ्ट जो आहे हा प्रोपेलर शाफ्ट हा तुम्हाला गाडीच्या आतनं या ठिकाणी दिसेल. इथं बघा ही गाडीची आतली बाजू आहे, तिथं माणूस बसला, इथं पाय तुम्हाला दिसत आहेत आणि तिथं हा प्रोपेलर शाफ्ट दिला आहे. त्यामुळे ह्यामध्ये काय ती आतलीच जागा जी असते गाडीची ही त्या ठिकाणी अडचणी ठरते. मग या ठिकाणी पर्याय काय केला तर क्राऊन व्हील आणि पिनियन जे आहेत यासाठी पिनियन गिअर जो असतो हा काय केला क्राऊन व्हीलला थोडासा खालच्या बाजूला इथं आपण जोडला. इथं बघा तुम्हाला जसं खालच्या बाजूला जोडले. आता याच्यामुळे काय झालं तर एक तर ग्राउंड क्लिअरन्स कमी झाला आणि दुसरी गोष्ट प्रोपेलर शाफ्ट हा खाली गेल्यामुळं डिफरन्शियलची या ठिकाणी मुवमेंट अतिशय सोपी व्हायला लागली आणि सगळ्यात महत्त्वाचं काय झालं तर या ठिकाणी प्रोपेलर शाफ्ट हा इंजिनच्या खाली गेला, गाडीच्या खाली गेला आणि आतली स्पेस ही तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू लागली. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ हा आवडला असेल असं मी गृहीत धरतो आणि पुढं चलतो. पुढं आपण जे बघणार आहे त्याचं नाव आहे फायनल ड्राईव्ह. आता फायनल ड्राईव्ह काय म्हणलं याला तर आपण बघितलं की डिफरन्शियलमध्ये क्राऊन व्हील आणि पिनियन गिअर जो असतो हा हे क्राऊन व्हील आणि हा जो पिनियन गिअर असतो या दोघांच्या असेंब्लीला आपण या ठिकाणी फायनल ड्राईव्ह असं नाव पडले. फायनल ड्राईव्ह काय करतो तर इंजिनच्या शक्तीचे 90 डिग्रीमध्ये विभाजन करून गतीचं प्रमाण कमी करून त्या ठिकाणी टॉर्क वाढवण्याचं काम यामध्ये केलं जातं. इथं बघा की पिनियन गिअर हा लहान आहे आणि क्राऊन व्हील मोठा असल्यामुळे या ठिकाणी गती कमी होते आणि हा टॉर्क वाढवण्यास मदत करतो. फायनल ड्राईव्हमध्ये पिनियन व रिंग गिअर यांचा समावेश होतो. हा पिनियन आणि हे क्राऊन व्हील किंवा ह्याला रिंग गिअर असं आपण म्हणतो. प्रोपेलर शाफ्टकडून टेल पिनियनला फिरवले जाते. गिअरबॉक्स आणि डिफरन्शियल यांच्यामध्ये आपण प्रोपेलर शाफ्ट बसवलेला आहे. तो प्रोपेलर शाफ्ट जो असतो हा या ठिकाणी पिनियन गिअरला फिरवतो आणि पिनियन गिअरकडून या क्राऊन व्हीलला फिरवलं जातं. क्रँकशाफ्टच्या फिरण्याची गती आणि चाकांच्या फिरण्याची गती याच्यामध्ये खूप फरक आहे कारण या ठिकाणी आपण काय करतो तर गिअर रिडक्शन करतोय. गती कमी होण्याचे प्रमाण हे टेल पिनियन आणि क्राऊन व्हील यांच्या दात्यांच्या संख्येवर अवलंबून असते. म्हणजे या ठिकाणी पिनियन गिअरवर असणारी दात्यांची संख्या आणि क्राऊन व्हीलवर असणारी दात्यांची संख्या याच्यावर या ठिकाणी गिअर रिडक्शन हे किती प्रमाणात होते हे अवलंबून असतं. आता आपण असं समजूया की क्राऊन व्हीलवर 34 दाते आहेत तर पिनियन गिअरवर 7 दाते आहेत. तर या ठिकाणी ह्यांचा जो गिअर रेशो जो असतो हा 5:1 असा होतो. म्हणजे या ठिकाणी काय होतं की पिनियन गिअरचे स्वतःभोवती 5 फेरे झाल्यानंतर या क्राऊन व्हीलचा स्वतःभोवती हा एकच फेरा या ठिकाणी होणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं धरूया की पिनियन गिअर हा 2000 RPM न फिरत असेल, 2000 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट या वेगाने फिरत असेल तर त्याच वेळेला क्राऊन व्हील मात्र या ठिकाणी 400 RPM त्या ठिकाणी फिरतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी गिअर रिडक्शन हे केलं जातं. आता फायनल ड्राईव्हमध्ये त्या ठिकाणी त्याचे 3 प्रकार पडतात. याचा पहिला जो प्रकार जो बघणार आहे त्या पहिल्या प्रकाराला आपण स्ट्रेट बिव्हेल ड्राईव्ह असं म्हणतो. आता याच्यामध्ये आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे या क्राऊन व्हील व पिनियनचे दाते हे सरळ पद्धतीने कट केलेले असतात. त्यामुळे हा जो प्रकार आहे हा साधा व स्वस्त असतो. म्हणजे हा जो क्राऊन व्हील जे असतात त्याचे दाते आणि पिनियन गिअरचे जे दाते आहेत हे त्याच्या आसाला हे समांतर असे कट केले असल्या कारणानं हे जे गिअर जे असतात याला आपण स्पर गिअर असं म्हणतो. परंतु आपण बघितलं की याचे जे काही दोष असल्या कारणानं सध्याच्या वाहनांवर हा प्रकार वापरला जात नाही. नंतर दुसरा त्यातला जो प्रकार आहे तो म्हणजे स्पायरल बिव्हेल ड्राईव्ह. आता स्पायरल बिव्हेल ड्राईव्ह म्हणजे काय तर या ठिकाणी रिंग गिअर आणि पिनियन यांच्यावरचे दाते जे असतात हे काही कोनामध्ये कट केलेले आहेत. त्यामुळे हे दाते कसे असतात वक्र असतात. आता याच्यामध्ये होतं काय तर पिनियन गिअरचे 3 ते 4 दाते आणि क्राऊन व्हीलचे 3 ते 4 दाते हे एकाच वेळेला या ठिकाणी मेश होत असल्या कारणानं हे ज्यावेळेस फिरतात त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा आवाज होत नाही.
तसंच या ठिकाणी गिअरच्या दाते जे असतात हे मजबूत असल्यामुळं टॉर्क हा चांगल्या प्रकारे ट्रान्समिट होतो. आता याच्यानंतर आपण जो बघणार आहोत त्याचं नाव आहे 5 पॉईंट ड्राईव्ह. हा जो प्रकार आहे हा प्रकार हा सध्याच्या वाहनांवर आपण जास्त प्रमाणात वापरताना बघतो. ह्याचे दाते जे असतात हे स्पायरल गिअरपेक्षा जास्त तिरपे अशा प्रकारे या ठिकाणी कट केलेले असतात. या पद्धतीमध्ये हा पिनियन गिअर जो असतो हा पिनियन गिअर हा क्राऊन व्हीलच्या सेंटर लाईनला न बसवता त्याच्या थोडासा खाली बसवला आहे. याचा फायदा जो आहे ते ग्राउंड क्लिअरन्स कमी होतो आणि दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी गिअरची पकड जी असते ही अतिशय चांगल्या प्रकारे जाते आणि ह्याच्यामुळे काय होतं की टॉर्क ट्रान्समिशनचं काम जे असतं हे चांगल्या प्रकारे होतं. तर मित्रांनो, आता तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना समजला असेल असं या ठिकाणी मी समजतो आणि थांबतो. धन्यवाद.